यानंतर बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। सुरुवात करूया मुंबईच्या बातम्यांपासून। अनिल अंबानींशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या धाडी। जवळपास 50 ठिकाणी ईडीकडून शोध मोहीम। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी निगडीत मुंबई आणि इतर शहरातल्या ठिकाणांवर धाडी। नवी मुंबईच्या महापे इथे वाहतूक चौकीत कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात। क्रेनच्या चाकाखाली आल्यानं पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू। म्हाडाची 20% योजनेतली घरं आवाक्यात। खासगी विकास कामांच्या मनमानीला चाप। म्हाडाकडून पत्रात अनेक सुधारणा। आजपासून सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती। 26 जुलैला सर्वात मोठ्या उंच म्हणजे 4.76 मीटर इतक्या उंच लाटा उसळण्याचा अंदाज। शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे या मागणीसाठी वसईच्या चिंचोटीत प्रहार संघटनेचं आंदोलन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून सरकार विरोधात घोषणाबाजी। मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेची एसआयटी आणि ईओडब्ल्यू चौकशी करण्याची संदीप देशपांडेंची मागणी। भाजपच्या माजी खासदारांचा मुलगा सनी पांड्याची टेंडर प्रक्रियेत मिलीभगत अर्थात साटलोटा असल्याचा संदीप देशपांडेंचा आरोप। मुंबईच्या मालाड लिंक रोडवर मध्यरात्री तरुण तरुणींचा धिंगाणा। कारच्या टपावर बसून भरधाव कार चालवल्याचा व्हिडिओ समोर। मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यात 113 महाविद्यालयातले पदव्युत्तर प्रवेश रोखले। सुविधा नसतानाही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवत असल्यानं प्रवेश रोखले। यात मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या शिक्षण संस्थांतील प्रवेशही थांबवल्याची माहिती। जालन्यात प्रहार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन। रस्त्यावर पते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात निषेध व्यक्त। हिंगोलीतील जिंतूर नांदेड मार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन। बच्चू कडूंच्या आव्हानाला शेतकऱ्यांची साथ। यानंतर आपण पंढरपूरमध्ये जाणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचं समजतंय। कालच नामदेव महाराज आणि जनाबाई यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं होतं। अनेक जे उपक्रम होते त्यांचा देखील त्यांनी शुभारंभ केलेला होता आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। या अगोदर वारीच्या 1 दिवस आधी देखील त्यांनी जाऊन संपूर्ण या परिसराची पाहणी केलेली होती आणि त्या पुन्हा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल। आपण तुर्तास पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया। बीडच्या जिल्हा कारागृहातील कैद्याकडे आढळला मोबाईल। कारागृह विभागाच्या तपासणीत बाब समोर। धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी देशातला पहिला एआय प्रोजेक्ट। सोयाबीनसाठी उपळा गावात पायलट प्रोजेक्ट। परभणीच्या पिंगळीतील शेंद्रा फाट्यावर ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पावसाच्या दमदार सरी। बस स्थानकाचं काम सुरू असल्यानं तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या बस स्थानकातून प्रवाशांना चिखलातून काढावी लागते वाट। यवतमाळमध्ये इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांचा भाजपात प्रवेश। नाईक घराण्यात फूट। धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचं ऊस बिलाचे 8 कोटी 16 लाख थकवले। हे कारखाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे असल्याची माहिती। तानाजी सावंतांच्या कुटुंबियांनी 7 दिवसात ऊसाचं बिल न दिल्यास आंदोलन करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांचा इशारा। काँग्रेस आमदार विकास ठाकरे आणि भाजपच्या आमदार प्रवीण दटकेंना नागपूर खंडपीठाचं समन्स। दोन्ही आमदारांच्या विरोधात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची तक्रार। कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ काढणारी व्यक्ती समोर आल्यास सत्कारच होईल। रोहित पवारांची एक्स पोस्ट।
तर इतर अनेक प्रकरणांकडे सरकारचं दुर्लक्ष, कोकाटेंच्या व्हिडिओची मात्र चित्त्याच्या वेगानं चौकशी, पवारांचं टीकास्त्र. केंद्रीय विद्यापीठात ओबीसी प्राध्यापकांच्या 80% जागा रिक्त, तर एसटी प्रवर्गाच्या प्राध्यापकांच्याही 83% जागा रिक्त, सरकारनं संसदेत दिली उत्तराद्वारे माहिती. 2006चा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा खटला, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचं भाजप नेते किरीट सोमय्यांकडून स्वागत, सर्वच आरोपींना फाशी झाली पाहिजे, सोमय्यांची मागणी. पुण्याच्या यवतमध्ये कला केंद्रात गोळीबार करणारा आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ, चुकीचं काम केलं असेल तर त्याला सोडायचं नाही, गोळीबार प्रकरणावर आमदार मांडेकरांची प्रतिक्रिया. 2 गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना केली अटक, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्र आणि गाडीही जप्त. सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावानं गोळीबार करणं हा नक्षलवाद, पुण्यातील दौंडमधील अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणावर खासदार संजय राऊतांची टीका. पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली, हा आरोप पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी फेटाळला. हर्षल पाटील यांचं सरकारकडे कुठलंही बिल थकलं नाही, हर्षल पाटील यांच्या बिलाची कुठेच नोंद नसल्याची गुलाबरावांची प्रतिक्रिया. हर्षल पाटील यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारनं घ्यावी, सांगलीतील तांदूळवाडीच्या गावकऱ्यांची मागणी. जलजीवन मिशन कामाचे पैसे थकीत झाल्यानं हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची माहिती. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतंही कंत्राट सांगलीत घेतलेलं नाही, तेव्हा थकबाकीमुळे आत्महत्येचा प्रश्नच येत नाही, सांगली जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी यांची माहिती. साताऱ्यातील पोवई नाका इथे ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला रमी खेळाच्या पत्त्याची पानं जोडून निषेध व्यक्त. जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांचे 35,000 कोटी थकले, दरम्यान जलजीवन मिशनचे पैसे राज्यांनीच उभारावेत अशी सूचना केंद्र सरकारनं दिली असून लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे थकले. नागपुरात कंत्राटदार संघटनांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र येऊन हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. सभा घेऊन सरकारकडे पुरेसा निधी नाही तर सरकार विविध कामांचं कंत्राट का काढतं, कंत्राटदार संघटनेचा सवाल. कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली नसून ही सरकारनं केलेली हत्या, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. हर्षल पाटीलची आत्महत्या नाही तर हा सरकारनं घेतलेला बळी, आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल. चिपळूणमध्ये पे अँड पार्कच्या जागेचा ठेका परप्रांतीयाला दिल्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक, रेल्वे स्टेशन परिसरात मनसेकडून घोषणाबाजी. नाशिकच्या पंचवटी परिसरात काल रात्री 2 गटात तुफान राडा, वर्चस्वाच्या वादातून 2 गट समोरासमोर भिडले. 6 फुटापर्यंत मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक, मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना. दुर्गा मूर्तींनाही हाच आदेश लागू, हायकोर्टाकडून स्पष्ट. आता सरकारला तारीख न सांगता थेट मंत्रालयात घुसू, बच्चू कडूंचा इशारा. पुढचं आंदोलन 29 जुलैला वसंतराव नाईक यांच्या समाधीजवळ करू, बच्चू कडूंची घोषणा. पुण्यातील गुडलक चौकात प्रहारचं आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करून गळ्यात कांद्याच्या माळा घालून प्रहारचं ठिय्या आंदोलन. साताऱ्याच्या कराडमध्ये आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात तरुणाकडून 4.5 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सांगलीच्या करगणीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या तपासामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण. महिनाभराच्या विश्रांतीनंतर दक्षिण सोलापुरातल्या वडजी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग, तुफान पावसामुळे गावचा रस्ता वाहून गेल्यानं पावसाच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास. साताऱ्याच्या नवीन महाबळेश्वर, दुंद, एकीवाणी, पाबळ धबधब्यांना पर्यटकांची पसंती, धबधबे पर्यटकांचं सध्या आकर्षणाचं केंद्र. संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त नाशिकच्या नांदगावात पालखी, संत सावता आणि विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, 7 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन.
शिर्डी साई मंदिर बॉम्बनं उडवून देण्याबाबत पुन्हा धमकीचा मेल. साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल. साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरबणी गावाजवळ शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये जाऊयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासोबतच संत जनाबाई यांच्या देखील संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सध्या पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांचं, धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकनाथ शिंदेंचा देखील आता देवस्थान समितीकडून सत्कार करण्यात येतोय. कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जरा खाली यायचं आहे. आपण याच सगळ्या कार्यक्रमाचे अपडेट जाणून घेऊयात. सुनील दिवाण आपल्यासोबत आहेत. सुनील, उपमुख्यमंत्री शिंदे दाखल झालेले आहेत. नामदेव महाराज पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. यासह आणखी कुठले कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत? आता पूर्वी उपमुख्यमंत्री इथं पोहोचलेले आहेत. संत नामदेवरायांचं पारंपरिक निवासस्थान आहे, जिथे पण संत नामदेव महाराज राहिले त्याच हा निवासस्थान आहे. आणि याच ठिकाणी जे केशवराज, जे विठ्ठलाचं रूप, ज्याला देव रोज, ज्या देवाला रोज खाऊ घातल्याशिवाय नामदेव महाराज जेवत नव्हते, त्या केशवराज महाराजांच्या साक्षीने आता उपमुख्यमंत्र्यांना संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज पुरस्कार देण्यात येतो. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, संत नामदेव आणि जनाबाई यांचा संजीवन समाधीचं हे 675 वर्ष आहे. आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम केला जातो. यासाठी जे नामदेव महाराजांचे 16वे, 17वे आणि 18वे असे 3 वंशज जे आहेत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. घरगुती कार्यक्रम आहे आणि या इथं प्रचंड वारकऱ्यांचा उत्साह भरपूर आहे. वारकरी संप्रदायातले महाराज मंडळी जमले आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांचा देखील या ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. सुनील, या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा वळूया महत्वाच्या बातम्यांकडे. बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. नाशिकच्या अंबडमधील पडवळमाळा इथे 2 टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी. 2 ते 3 जण जखमी. परिसरातील काही काळ दहशतीचं वातावरण. नाशिकच्या निफाडमध्ये बंद पडलेल्या साखर कारखान्यात बिबट्यांचा वावर. नाशिक नागरिकांमध्ये घबराट. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार. श्रावणात होणाऱ्या गर्दीमुळे गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद. मुसळधार पावसानं गोंदियाच्या पुजारी टोळा धरणाचे 8 दरवाजे उघडले. धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले. अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसानं ओढा भरला. बादुला ते बोरगाव देशमुख दरम्यानचा 2 गावांचा संपर्क तुटला. भंडाऱ्यात सर्वदूर पावसाची हजेरी. उर्वरित भागातील भात पिकांच्या लागवडीचा जोर वाढणार. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. धरणाचे 21 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. वाशिमच्या वारा जाहीरमधील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प 100% भरला. या प्रकल्पामुळे परिसरातील 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसंच सिंचनाचा प्रश्न मिटला. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून 100 फाईल गहाळ. फाईल न मिळाल्यास कठोर कारवाईचा अधिकाऱ्यांचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरणार. निवडणुकीची तयारी करा. निवडणूक आयोगाच्या सूचना. नागपुरात मुलींच्या शासकीय वसतिगृहात शिरून 2 तरुणांनी मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी शासकीय वसतिगृहातील वॉर्डन आणि सुरक्षा रक्षक बडतर्फ. राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अनेक संस्थाचालक एसआयटीच्या रडारवर. गोंदियातील एका संस्थापकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात.
आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांसाठी अमरावतीत ठिय्या आंदोलन. अकोला शहरासह जिल्हाभरात प्रहार पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन. नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात प्रहार संघटनेकडून आंदोलनात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा एबीपी माझा.